नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण पुढचा पाठ अशी पुस्तकं हा पाहणार आहोत. अशी पुस्तकं हा जो पाठ आहे तो डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी लिहिलेला आहे. सुरुवातीला आपण लेखकाचा परिचय पाहूया. 1930 ते 2006 या कालखंडामध्ये त्यांनी मराठी साहित्य लिहिलेलं आहे. संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, प्रसिद्ध वक्ते, त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ हे साहित्य त्यांनी लिहिलेले आहे. संत कवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संताची या भेटी, संत विनेचा झंकार, संत तुकारामांचा जीवनविचार ही संत लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. संत साहित्य हा त्यांचा विशेष आस्थेचा विषय होता. प्रबोधनातील पाऊलखुणा आणि निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकातून 19व्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग प्रकट होतो. भैरू रतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. या पाठामध्ये प्रस्तुत पाठातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका व्यक्त झाली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केलेला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी, अर्थपूर्ण करतात. हा विचार प्रस्तुत पाठातून व्यक्त करताना लेखकाने जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे. आपणा सर्वांनाच माहिती आहे की मानवी जीवनामध्ये पुस्तकांचं महत्त्व अतिशय मोठं आहे. किंबहुना मानवाच्या कर्तृत्वामध्ये, जडणघडणीमध्ये पुस्तक हा एक महत्त्वाचा भाग बनून गेलेला आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की अशी एक सुविचारसुद्धा आपण बऱ्याच वेळा वाचलेला आहे, वाचाल तर वाचाल. हे थोडक्यामध्ये पुस्तक आणि वाचन या दोन गोष्टी माणसाच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांची शक्ती असते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की काही पुस्तकं आपण वारंवार तेच पुस्तक वारंवार बऱ्याच वेळा वाचतो. म्हणजेच त्या पुस्तकातील विचार आपल्या मनाला भिडलेले असतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये ते विचार ऐकून एक प्रकारची खळबळ उडलेली असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात राहतात, मनात दरवळत राहतात. दरवळत राहणे म्हणजे मध्ये काय, मन प्रसन्न राहणे, मनात दरवळत राहणं, प्रसन्न राहणं, मन प्रसन्न राहणं. म्हणजेच अशी काही पुस्तकं असतात की ती पुस्तकं दीर्घकाळ सुगंधाप्रमाणे आपल्या मनामध्ये दरवळत राहतात. त्या पुस्तकातील लेखकाचे विचार आपल्या जीवनभर सतत ते लक्षात राहत असतात. उत्तम साहित्यकृतींचे वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? या ठिकाणी लेखकानं प्रश्न विचारला की उत्तम साहित्याचं वाचन करत राहणं याच्यासारखं दुसरं कोणतीही गोष्ट या जगामध्ये किंवा आनंददायी अशी गोष्ट कोणती नाही आहे. मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकांतील काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. अनुभूती म्हणजे काय? अनुभूती म्हणजे अनुभव. अर्थगर्भ म्हणजे अर्थपूर्ण. भावस्पर्शी म्हणजे भावनेला स्पर्श करणारे. काव्यात्मक म्हणजे काव्य हाच आत्मा असलेले. काव्यात्मक म्हणजे काय? काव्य हाच आत्मा असलेले. की जर आपण काही पुस्तकं जर पाहिली, शेक्सपियरची जर पुस्तक पाहिली की त्यांची शेक्सपियरची नाटकं जर पाहिली, किंग लिअर असेल, मॅकबेथ असेल, यासारखे या नाटकामधील काही संवाद आपल्याला इतके काव्यात्मक जरी असले तरी ते अर्थपूर्ण आहेत.
किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या भावनेला स्पर्श करणारी अशी नाटकंसुद्धा काही नामवंत लेखकांनी लिहिलेली आहेत. आणि निश्चित स्वरूपामध्ये ही पुस्तकं वाचताना प्रत्येक वेळी एक प्रकारचा वेगळाच अनुभव आपल्याला देत असतात. अशा वाचनाची नशा और असते की लेखक या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये पुस्तकांचं महत्त्व थोडक्यामध्ये सांगते पहा की अशी जी काही नामवंत लेखकांची किंवा दर्जेदार जे काही साहित्य ते वाचण्याच्या वेळी अधिक उत्कट असे आपल्या प्रकारचा अनुभव देत असतात. आणि अशा प्रकारची ती पुस्तकं वाचताना एक प्रकारची वेगळीच नशा असते. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. लेखक स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगतात की लेखकाच्या दृष्टीनं सुख म्हणजे पुस्तक वाचणं. आणि लेखक या ठिकाणी सांगतं की जर लेखकाच्या जीवनातून ही पुस्तकं जर वगळली तर लेखकाच्या जीवनातून एक प्रकारे सुखच वगळलं जाईल. जवळचे मित्र दुरावतात, त्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते. विस्मृती म्हणजे विस्मरण होणं. आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा केव्हा कसा आणि केव्हा नाहीसा होतो हे कळत नाही, पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाही. या ठिकाणी लेखकानं एक सुंदर अशी एक ठिकाणी माहिती सांगितलेली की एक वेळेस मनुष्याचे मित्र किंवा त्याच्या जवळची जी माणसं आहेत ती एक वेळेस दुरावू शकतात, परंतु पुस्तकं मात्र कधीही दूर जाऊ शकत नाही. ते कधीही विश्वासघात करणार नाही. एक वेळेस आपल्या जवळची माणसं विश्वासघात करतील किंवा मित्रपरिवार विश्वासघात करेल, परंतु पुस्तकं मात्र कधीच विश्वासघात करणार नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसरणारं आपलं अंतःकरण ते उघडं करतात. हे थोडक्यामध्ये लेखकानं आपल्याला आग्रह धरलेला आहे की पुस्तकं आपण वाचली पाहिजे. पुस्तकामध्ये जे लेखकानं त्याचे भावविचार मांडलेले आहेत ते विचार आपण समजून घेतले पाहिजे. आणि ते जर आपण केलं तर निश्चित स्वरूपामध्ये त्यातील भावना विचार हे आपल्याला समजू शकतात. माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे, जे आवडेल ते खुशाल घेऊन जा असं पुस्तक जणू आपल्याला सांगत असतं. की पुस्तक कधी दुजाभाव करत नाही की माझ्यातील भावभावना विचार तू घे किंवा नको घेऊ असं मात्र ते काही नाही. जे काही आहे ते वाचकांनी वाचावं आणि त्यातील विचार आत्मसात करावेत किंवा ते अंगीकारावेत. जे आवडेल ते खुशाल घेऊन जावं असा विचार पुस्तकांचा असतो. म्हणजेच थोडक्यामध्ये असंच जणू पुस्तक आपल्याला सांगत असतात. पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. जीवापाड म्हणजे काय? जीवापाड जपून ठेवणं म्हणजेच काय? पराकोटीची काळजी घेणं. थोडक्यामध्ये या लेखकानं पुन्हा एकदा सांगितलं की पुस्तकांवर अत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिलीत. की काही काही वाचकांना किंवा काही अशा व्यक्ती असतात की त्या व्यक्तींना पुस्तक वाचनाचं अतिशय वेड असतं पहा. आणि नुसते ही पुस्तकं वाचून ठेवून देत नाहीत, तर ते आपल्या घरी किंवा आपल्या जी काही लायब्ररी असेल ती स्वतंत्र लायब्ररी तयार करतात किंवा ही पुस्तकं सुरुवातीपासूनची तर जी पुस्तकं ते विकत घेतात ती जपूनसुद्धा ठेवणारी जीवापाड जपणारी अशी काही व्यक्ती माणसं या जगामध्ये आहेत. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसांसाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्यांच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मोडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, वरचं कव्हर काढू नका, 3ऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. या लेखकानं त्याचा स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगितलं की एका ग्रंथप्रेमी किंवा पुस्तक वाचणारा जो व्यक्ती होता, वाचनाची आवड असणारा जो व्यक्ती होता, त्याच्याकडून एक पुस्तक लेखकानं वाचण्यासाठी आणलं होतं. परंतु तो एवढा पुस्तकावरती प्रेम करणारा व्यक्ती होता की त्यानं लेखकाला सांगितलं की ते पुस्तक काळजीपूर्वक वाचा, दुसऱ्याच्या हातात पुस्तक देऊ नका, त्या पुस्तकावरती काही लिहू नका, त्याचं कव्हर काढू नका, अशा सूचना अनेक सूचना या लेखकाला त्यानं केल्या. लेखकाला त्या दिलेल्या सूचना अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिले.
लेखक या ठिकाणी सांगतो की काही काही विद्यार्थी म्हणा किंवा काही काही व्यक्ती असे असतं की पुस्तक आलं की त्याच्यावर काहीतरी लिही, काहीतरी घाण कर, पानं फाड, अशा प्रकारच्या कृती करणारे अनेक व्यक्ती, अनेक विद्यार्थीसुद्धा आहेत. आणि लेखक या ठिकाणी सांगतो की असे जी लोकं आहेत ती काय आहेत, पुस्तक शत्रू आहेत. पुस्तक शत्रू मी पाहिले आहेत. त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे पुस्तक. त्याला कसलं महत्त्व द्यायचं? पुस्तकाचा उपयोग तरी काय, किती? भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं. अशा प्रकारचे अनेक प्रश्न अशा पुस्तक शत्रू लोकांना असतात की पुस्तक म्हणजे काय, एक छापलेलं चोपडं किंवा पुस्तकाचं जीवनामध्ये उपयोग थोडाच आहे, असे अनेक प्रश्न या पुस्तक शत्रू लोकांना असतात. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शाकुंतलातील रस पिणे शक्य आहे का? आहे काय? फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावनात फुंकून टाकावं. अशा प्रकारची विचार करणारे अनेक वाचक वर्गसुद्धा आपल्या जगामध्ये आहेत. ही विचारसरणी अनेकांची असते, पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. लेखक या ठिकाणी मान्य करतो आहे की जरी त्या क्षणी कदाचित एखाद्याला त्या पुस्तकाचं जो थोडक्यात ज्याचं पुस्तक आहे त्यानं ज्या सूचना लेखकाला केलेल्या की पुस्तकावरती काय लिहू नको, पुस्तक फाडू नको, कवर वगैरे काढू नको, ह्या आणि पेन्सिलनं लिहू नको, ह्या ज्या काही सूचना आहेत ह्या वरवर थोड्याशा अपमानास्पद जरी वाटल्या तरी लेखकानं या ठिकाणी मान्य केलं की खरोखरच त्या गरजेच्या होत्या. माझ्या हाती पुस्तक देताना त्याने त्यावरून मायानं अलगद हात फिरवला. म्हणजे एवढं प्रेम त्या व्यक्तीचं त्या पुस्तकावरती होतं. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. माहेरी आल्यासारखं वाटणं म्हणजे थोडक्यामध्ये प्रेम लाभेल. म्हणजेच लेखकसुद्धा एक वाचक आहे, चांगला वाचक आहे किंवा पुस्तकप्रेमी आहे आणि त्यामुळं घरी ही पुस्तक नेल्यानंतर ते अत्यंत काळजीपूर्वक तो वाचेल, काळजीपूर्वक ठेवेल, काळजीपूर्वक त्याचा वापर करेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही. सासुरवास थोडक्यामध्ये त्रास, की लेखकानं त्या पुस्तक प्रेमीला सांगितलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा म्हणजे त्या पुस्तकाला कोणत्याही प्रकारचा त्रास मी करणार नाही. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देतात तो असला. आणि लेखकानंही त्या व्यक्तीला सांगितलं की ते जे पुस्तक तुम्ही माझ्याकडे देत आहे तो अत्यंत योग्य स्थळी योग्य व्यक्तीकडे तुम्ही देत आहेत. त्याचं समाधान झालं असावं, त्या व्यक्तीचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. म्हणजे मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं, म्हणजे थोडक्यात असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना, असा प्रश्न या लेखकानं त्या व्यक्तीला विचारला. आता तो खळखळून हसला, तो व्यक्ती खळखळून हसला आणि म्हणाला, अहो दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. म्हणजे कदाचित यापूर्वी त्या पुस्तकप्रेमीला वेगळा अनुभवही आलेला असेल की एखाद्या व्यक्तीला त्यानं पुस्तक दिलं असावं, त्या पुस्तकावर त्या दुसऱ्या व्यक्तीनं काहीतरी लिहिलं असावं किंवा खराब कवर वगैरे फाडलेलं असावं, अशा प्रकारची काही कृती दुसऱ्याकडनं झालेली असते. आणि त्यामुळं या पुस्तकप्रेमीनं लेखकाला सांगितलं, लेखकाला काही सूचना केल्या आणि त्यामुळं तो म्हणला की मी ताक फुंकून दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे. काही दिवसांपूर्वी एका कवीनं या ठिकाणी सांगितलेलंच आहे पहा, की काही दिवसांपूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तकं मागायला गेलो तर तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. म्हणजे त्याला कदाचित पूर्वी अनुभव आलेला आहे. त्यानं सांगितलं त्या ठिकाणी की एका कवीला त्यानं पुस्तकं दिली, परंतु नंतर 15 दिवसानंतर जेव्हा हा पुस्तक मागायला गेला त्यावेळेस त्यानं सपशेल थोडक्यामध्ये त्या पुस्तक देण्यासाठी नकार दिला. आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार? म्हणजे शेवटी नाईलाज झाला. पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे काय? दुसऱ्याची संपत्ती बळकावणं म्हणजे माझ्या दृष्टीने भयानक प्रकार आहे. म्हणजे माणसाला फक्त पैसाच गिळंकृत करतात असं नाही, तर पुस्तकंसुद्धा गिळंकृत करणारी व्यक्ती आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही.
माझी पुस्तकं हीच माझी अपत्य. वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन करीन, पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. स्मशानासारखं वाटणं म्हणजे काय? चैतन्यहीन वाटणं, म्हणजे कोणत्या प्रकारचा आनंद नसणं. सहज माझ्या मनात विचार आला असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहे. लेखक या ठिकाणी सांगतोय लेखकाला त्या व्यक्तीनं सांगितलं की आता प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी त्याला पुस्तकं द्यायचं नाही, एवढा पुस्तकावरती प्रेम करणारा हा व्यक्ती होता. त्याच्याही पलीकडं त्यानं सांगितलं की जन्मठेपेची जरी मला शिक्षा झाली आणि त्या ठिकाणी जर पुस्तक असेल तर मी आनंदाने तिथे राहायला तयार आहे किंवा ती जन्मठेपेची शिक्षासुद्धा भोगायला तयार आहे, परंतु पुस्तकं जर नसतील तर राजवाडा जरी राहायला दिला तरी त्यामध्ये मला आनंद वाटणार नाही. सहज माझ्या मनात विचार आला. लेखक या ठिकाणी सांगतोय की असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले, की हे अशा प्रकारचे वाचन करणारे व्यक्ती आता कमी झालेल्या आहेत. परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. J. कुलकर्णी यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे का? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे का? काय साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थ्यांनी माना खाली घालून बसले होते. कदाचित J. कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथा लेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं? हे लेखकानं एक दिवशी एका कॉलेजच्या BAच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांकडे ते गेले. त्यांनी सहज प्रश्न विचारला की J. कुलकर्ण्यांचं एखादा कथासंग्रह तुम्ही वाचलेला की किंबहुना एखादी कथा तरी वाचलेली आहे का? परंतु मात्र BAच्या वर्गातल्या त्या विद्यार्थिनींना ते नावही माहिती नव्हतं, किंबहुना त्या कथाही त्यांनी वाचलेल्या नव्हत्या. लेखकाला त्याचं वैषम्य वाईट त्या ठिकाणी वाटलेलं आहे. एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. लेखकानं या ठिकाणी सांगितलं की एखादी उत्तम अशी साहित्यकृती असेल तर ती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करत असतात, मनाला धीर देतात. आणि खरोखरच ही पुस्तकं मनाला धीर देण्याचं कामसुद्धा करतात किंवा कधीकधी आपल्याला दुःख किंवा कधीकधी आपण अतिशय दुःखी होतो, एखादी वाईट घटना आपल्या जीवनामध्ये घडते. अशा वेळेस जर आपण पुस्तकं जरी वाचायला घेऊन बसलं तरीसुद्धा त्यामध्ये एक प्रकारचं भावनिक गुंतागुंत आपली होऊन जाते आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याची ताकदसुद्धा ही पुस्तकं देतात. जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतात. की सुंदर विचार या ठिकाणी लेखकानं मांडलेला आहे की जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला, की माणसाचं जीवन दिवसेंदिवस जुनाट होऊ लागलेलं आहे. अनेक दुःख, अनेक यातना, अनेक संकट माणसांच्या समोर येऊ घालत आहेत आणि अशा वेळेस पुस्तकं फक्त काय करतायत, या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतायत. मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. की उजेडाची स्वप्न दाखवणं म्हणजे काय, चांगल्या भावी स्थितीची आशा दाखवणं. आणि या मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवण्याचं कामसुद्धा ही पुस्तकं करत असतात. काही दिवसांपूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्ग्रस्त भेटले. मी त्यांना सहज विचारलं, 80 वर्षाचे एक व्यक्ती साहित्यप्रेमी या लेखकाला भेटलं. त्यांना लेखकानं सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो, नुकतंच ते संपवलं. आता टॉल्स्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतली. म्हणजे 80 वर्षाचा व्यक्ती दिवसेंदिवस अनेक पुस्तकं वाचतोय. मी काहीशा आश्चर्यानं त्यांना म्हणालो. लेखकाला आश्चर्य वाटलं की 80 वर्षाचा व्यक्ती एक पुस्तक संपलं की दुसरं घेऊन वाचायला बसतोय. या वयात दूताची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हे अरसिकपणाचं आहे. म्हणजे कलात्मक आनंद देणारं हे मेघदूत पुस्तक, परंतु ते या वयात ते वाचावं हे लेखकाला अपेक्षित नव्हतं. परंतु लेखकानं त्या व्यक्तीनं सांगितलं की रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हे अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. की 80 वर्षाचं वय जरी झालं तरी पुस्तक त्या व्यक्तीला मात्र म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा, विक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी,
रवींद्रांची गार्डनर व गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामांचे अभंग, असे अनेक विविध प्रकार आणि अनेक रंगाढंगांचं पण रसमय साहित्य वाचण्याची मी जन्मभर शौक केला. त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं लेखकाला सांगितलं की गांधीजींची पुस्तकं असतील, व्हिक्टर ह्युगोची पुस्तकं असतील, मुन्शी प्रेमचंदांची कादंबऱ्या असतील, रवींद्राची गार्डनर असतील, गीतांजली असतील, शेक्सपियरची नाटकं असतील, तुकारामांचे अभंग, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचं रंगाढंगांचं म्हणजे अनेक रंगसंगतींचं, अनेक विचारांचं, अनेक शैलींचं पुस्तकं त्या व्यक्तीनं 80व्या वर्षीसुद्धा वाचलेली होती. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. त्या व्यक्तीनं सांगितलं की नवीन पुस्तक दिसलं की मला आजसुद्धा ते पुस्तक लगेच हातात घ्यावंसं वाटतं. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकावर नुसता हात फिरवणंसुद्धा केवढं सुखाचं असतं. आणि त्या व्यक्तीनं या ठिकाणी स्पष्ट केलं की चांगली चांगली जी पुस्तकं असतील ती सर्व मी पुस्तकं वाचतो, सर्व पुस्तकं मी माझ्या संग्रही ठेवलेली आहे. थोडक्यामध्ये लेखकानं अनेक पुस्तकप्रेमींचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याच पद्धतीनं आपणसुद्धा सतत पुस्तकं वाचली पाहिजेत. किंबहुना ही पुस्तकं आपल्याला अनेक प्रकारचा अनुभव देतात, अनेक प्रकारचा मार्ग किंबहुना त्याच्याही पलीकडे जाऊन आपण नैराश्यामध्ये जर असो तर चैतन्य आणण्याचं कामसुद्धा ही पुस्तकं निश्चित स्वरूपामध्ये करत असतात. धन्यवाद.